सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून यशस्वी शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ पेणमध्ये मूक मोर्चा, लहान चिमुरड्यांसह महिलांचा समावेश। काही दिवसापूर्वी उरण येथील तरुणी यशस्वी शिंदे हिची क्रूरतेने हत्या केली या प्रकाराच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात निषेध व्यक्त केला जात असतानाच पेणमध्ये देखील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून मूक मोर्चाची हाक देण्यात आली होती। या मूक मोर्चाला लहान चिमुरड्यांसह महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। शिवाय सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे असंख्य मावळे आणि विविध प्रकारच्या सामाजिक संघटनांचे सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता काळे कपडे परिधान करून, तोंडाला काळे मास्क लावून आणि हाताला काळ्या फिती लावून सदर मूक मोर्चा महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय, नगरपालिका, बाजारपेठ अशा मार्गाने पेण पोलीस ठाण्यापर्यंत नेऊन पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना निवेदन दिले। सदर निवेदनाद्वारे कोणतीही महिला हरवली तर 24 तासांच्या आत तिची तक्रार दाखल करून घेण्यात यावी। महिलांसाठी जे कायदे केले आहेत ते कठोरपणे राबवण्यात यावेत। महिलांसाठी खास कमिटी तयार करून त्यांचे तक्रार निवारण करण्याचे काम शासन आणि गृह मंत्रालयाने करावे। अशा प्रकारच्या घटनांची जलद गती न्यायालयामध्ये खटला चालवून तात्काळ फाशीची कारवाई करण्यात यावी। अशा प्रकारच्या मागण्या मूक मोर्चातून करण्यात आल्या आहेत। महामुंबईसह विनायक पाटील, सुनील पाटील, पेण। विशेष करून मूक मोर्चा काढलेला आहे आणि मूक मोर्चा काढण्याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये सलग ही तिसरी घटना आहे आणि त्याहूनही खेदाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जिथे राजधानी आहे रायगड, या रायगडमध्येच ही तिसरी घटना आहे। पहिली घटना आली अक्षता, दुसरी झाली ही घटना, तिसरी रॉडनी श्रद्धावरती वेशीमध्ये वार झालेत, बरोबर। तर रायगडमध्ये अशा घटना घडताना किंवा करताना या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिक्षा आहे ती आठवत नाही का, हा एक प्रमुख प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो। आणि आपण वारंवार मोर्चे काढायचे, वारंवार या गोष्टी काढायच्या। आता आज आपल्याला खरं सांगायचं तर बोलायला देखील लाज वाटते, म्हणून आपण आज मूक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि आपण त्या सर्वांनी मूक मोर्चाला कुठलाही राजकीय पक्ष न घेता एक तुम्ही नागरिक म्हणून आज इथे आलात, त्याबद्दल खरंच सर्वांचे मी आभार मानतो। मागच्याच आठवड्यामध्ये नंदाताईंनी आणि सर्व महिलांनी मोर्चा आवाज दिला होता, त्यावेळी देखील हेच लोक, हेच चेहरे बऱ्यापैकी होते। तर संवेदना कुठेतरी माणसाला कमी झाल्यात असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे। कारण लोक बघतात, लोकांना माहिती आहे लोक का जातात, लोक सहभागी व्हायचं का टाळतात, हा एक प्रमुख मुद्दा आहे। आज आपल्यासोबत वरिष्ठ ज्येष्ठ माता भगिनी आहेत, त्यांना त्यांच्या महिलांच्या पोरींची सुरक्षा कळलेली आहे, पण ज्या आज तरुण मुली आहेत त्यांना स्वतःची सुरक्षा कळत नसेल तर ही कुठेतरी त्यांना शिकवण देण्याची म्हणजे फार गरज आहे असं मला वाटतं। आणि साहेब, आम्ही आज मूक मोर्चा काढला, तुम्हाला मी सांगितलंच की का काढला, कारण वारंवार आम्ही बोलून जर काहीच फरक नसेल पडत तर आम्ही शांततेचा मार्ग आणि एकदम मूक, म्हणजे आम्ही आता काही बोलण्याच्या मशीद नाही आहोत किंवा आम्ही बोलून सरकारला आणि प्रशासनाला थकलेलो आहोत, हेच आम्हाला त्यातनं दाखवायचं आहे। कायदा सुव्यवस्था याचा कुठलाही धाक गुन्हेगारांना पडताना दिसत नाही। स्वर्गीय अक्षता म्हात्रे हिचा खून श्रद्धा म्हात्रेवर हल्ला आणि स्वर्गीय आपण महिलांमध्ये कायदे केलेले आहेत ते कठोरपणे त्याचं पालन हे प्रशासनाकडून झालंच पाहिजे। आणि महिलांसाठी एक खास कमिटी